ओके, आता मी काय केलं इथं एक स्टार स्कीमा बनवलाय, याला मी काय म्हणतोय स्टार स्कीमा. या स्टार स्कीमा मध्ये मी काय केलं, हा एक फॅक्ट टेबल बनवलाय. प्रोजेक्ट आहे ना कनेक्टेड चंद्रकांत? ओके, आता या स्टार स्कीमा मध्ये हा फॅक्ट टेबल बनवला मी. आता या फॅक्ट टेबल मध्ये काय केलंय आपण, एक सरोगेट की तयार केली. ही प्रायमरी की कोणाची आहे, सरोगेट की म्हणजे ही प्रायमरी की कोणाची असणार आहे, या फॅक्ट टेबलची आहे. ठीक आहे, याचं नाव काय आहे, फॅक्ट. ओके, फॅक्ट टेबल आहे माझा हा. ठीक आहे, आणि ह्या फॅक्ट टेबलला कनेक्टेड कोणते कोणते आहेत माझे टेबल बाकीचे, हे डायमेन्शन टेबल आहेत. मग हा कोणता डायमेन्शन होता माझा, डेट डायमेन्शन. मग डेटा वेअरहाऊस जशा पद्धतीने डिझाईन करता, डेटा वेअरहाऊस मध्ये अशा पद्धतीने आर्किटेक्चर पहिले काय करतो, त्यांच्या पद्धतीने डिझाईन करून घेतो. तो आपल्याला काय करतो, तुम्हाला एवढं डिस्क्रिप्शन कधी भेटणार नाही. समजा कंपनीत गेले तुम्ही काम करायला, तर तुम्हाला ज्या ज्या टेबल जरी असेल, टेबलचे नाव बघायचे. आता समजा ही प्रायमरी की आहे, ती तुमच्या एखाद्या टेबलमध्ये अवेलेबल आहे का, किंवा एखाद्या टेबलमध्ये मल्टिपल प्रायमरी की दिसत आहेत तुम्हाला, आणि अमाऊंट कॉलम दिसतोय, बाकी काहीच कळत नाही तुम्हाला. मग तेव्हा समजून जायचं हा कुठला तरी फॅक्ट टेबल आहे किंवा डायमेन्शन टेबल आहे. मग याच्यावरती जर तुम्हाला काम करायला तसं कंपनीत देतातच तुम्हाला टेबल कुठले काय, पण असं डायरेक्ट डायग्राम देणार नाही. मी जशी तुम्हाला आता काढली की हा फॅक्ट टेबल आहे, हा डायमेन्शन टेबल आहे, त्याच्यानंतर हा माझा काय कस्टमर टेबल आहे. कस्टमर टेबल म्हणजे कस्टमर डी मिळाला, आपण त्याला नाव देणार कस्टमर डायमेन्शन. आता टेबल नाव काढूनच टाकू आपण, जेव्हा डेटा वेअरहाऊस मध्ये तेव्हा डायमेन्शन आणि फॅक्ट मध्येच बोलणार आपण. आता कस्ट डायमेन्शन आहे हा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे माझा प्रॉडक्ट डी मी. प्रॉडक्ट डी. ठीक आहे, आता एवढी सगळी डायग्राम आणि एवढं सगळं वेळ घालवायचं कारण काय होतं, तुम्हाला एक व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की स्टार स्कीमा कसा दिसतो, फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल काय असतं. डायमेन्शन टेबल म्हणजे काय असतं, नॉन मेजरेबल डेटा. आता तुम्ही बघाल याच्यातला कुठला डेटा असा आहे, कुठला डायमेन्शन आहे की ज्याच्यात तुम्ही डेटा मेजर करू शकता, कुठलाच नाहीये. आणि मेजरेबल डेटा तुम्ही कशात करता, फॅक्ट टेबल मध्ये करतात. ठीक आहे, मग जर तुम्हाला सांगितलं की टोटल अमाऊंट ऑफ जेवढा सेल्स झालेला आहे कोणत्या तारखेचा, 16 तारखेचा, 16 एप्रिलचा, तर तुम्ही काय करणार, फॅक्ट टेबल वरती फक्त काय करणार तुम्ही, जो आहे आता समजा तुम्हाला माहिती पाहिजे की 16 एप्रिल काय, मग तुम्हाला डेट डायमेन्शन आणि फॅक्ट टेबल या दोघांचा जॉईन करून आणू शकतात, किंवा डेटची प्रायमरी की इथं आहेच DMPK1. मग तुम्ही काय करणार, तुमचं सिलेक्ट स्टार फ्रॉम सिलेक्ट सम ऑफ काय करणार अमाऊंट. तुमची क्वेरी कशी होणार, सिलेक्ट सम ऑफ अमाऊंट व्हेअर, माझ्या फॅक्ट टेबलचं नाव जे असेल व्हेअर सिलेक्ट स्टार फ्रॉम फॅक्ट टेबल व्हेअर तुमचं काय असणार आहे, DMPK1 इज इक्वल टू काय असणार, तुमचे 1001. जिथं 1001 असेल म्हणजे काय आला, तुमचा 16 एप्रिलचा डेटा झाला. त्या 16 एप्रिलचे तुम्हाला काय भेटणार, सम भेटणार, आणि त्याचा तुम्हाला आउटपुटला भेटणार. ठीक आहे, आणि जर तुम्हाला असं सांगितलं की प्राजक्ताने कोणते कोणते आयटम्स खरेदी केलेले आहेत, ठीक आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, कस्टमर डायमेन्शन, फॅक्ट टेबल आणि प्रॉडक्ट डायमेन्शन ह्या तिघांना कनेक्ट करून मग तुम्हाला तुमची क्वेरी तयार करावी लागेल. मग तुम्हाला जॉईन कसा वापरावा लागेल, तुमचा जो एक कस्टमर डायमेन्शन एक घ्यावा लागेल, आणि याच्याबरोबर मग कस्टमर डायमेन्शन कशाशी जोडलेला आहे, DMPK2. मग हा DMPK2 ह्या दोघांना जॉईन करून तुम्ही काय करणार, नेम आणणार पहिले. ठीक आहे, मग तुमचा तो क्वेरी कशी होणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम काय होणार, फॅक्ट टेबल
and inner join with customer dimension where DMPK2 is equal to DMPK2. मग तुम्हाला काय भेटलं आता सगळा डेटा भेटला याचा कस्टमरचं नाव भेटलं प्राजक्ताचं. ठीक आहे. आता त्या कॉलमच्या तुम्हाला पुढे काय लिहायचंय तुम्हाला की कोणता प्रॉडक्ट तिने खरेदी केलेला आहे. समजा A2 आहे. ठीक आहे. मग DMPK3 मग तुम्हाला काय करावं लागेल परत अजून एक जॉईन घ्यावं लागेल इनर जॉईन DMPK3 इज इक्वल टू DMPK3. आता मी हे सगळं तोंडी सांगितलं तर क्वेरी लिहून देतो तुम्हाला याच्यात म्हणजे कळल. एक क्वेरी लिहितो. आपलं हे काय आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड आउट कस्टमर हु बाय सारीज. ओके तुम्हाला फक्त एवढं पाहिजे. आता सारीचं तुम्हाला काय प्रॉडक्ट नाही तर पी सारे दिलेले आहे. मग आता आपण याच्यावरती क्वेरी तयार करणार. मग मला पहिले दोन टेबल जॉईन करावे लागतील फॅक्ट टेबल आणि हा मस्त मी क्वेरी तयार करताना बघा मी कशा पद्धतीने करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम फॅक्ट टेबल. ओके फॅक्ट टेबल आणि कस्टमर टेबल मध्ये काय सेम आहे मला ते बघावं लागेल. इनर जॉईन किंवा लेफ्ट जॉईन बी घेऊ शकतो पण मला इनरच करायचे फक्त मॅचिंग रेकॉर्ड हवेत दोघी टेबल मधले. इनर जॉईन विथ DM मग याला A नाव देऊ पहिले. दुसरा काय कस डिमेन्शन. हे कळतंय ना प्राजक्ता? हो 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 कळतं. नंतर ऑन A डॉट DMPK2 दोघांचं DMPK2 येणार इज इक्वल टू B डॉट DMPK2. आता एवढं तुम्ही क्वेरी लिहिली. या क्वेरी मध्ये तुम्हाला कोणता डेटा पाहिजे फक्त सारी बॉट केली एवढं पाहिजे ना. मग कस्टमरचं नेम पाहिजे. मग कस्टमरचं नाव कसं आहे तुमच्या बी मध्ये. मग बी मधनं काय आणणार तुम्ही कस्ट नेम आणि बघायचं प्रॉडक्ट डायमेन्शन बरोबर काय करावं लागेल. आपलं प्रायमरी की बी आणावे लागतील. मग DMPK1 आणि DMPK3 कारण की आपल्याला DMPK3 यूज होणार आहे आता. ठीक आहे कारण की DMPK3 वरती आपल्याला जॉईन करून आणायचं आहे. मग इथं काय करणार आपण आता कंडिशन टाकणार. आता हे झालं तुमचा एक जॉईन. आता मग याच्यावरती तुम्हाला परत जॉईन मारायचं. मग मी याला इनर मध्ये लिहिणार हा डेटा आणि याच्या आउटर मध्ये लिहिणार. आता याला A टेबल कन्सिडर केला. ठीक आहे मग A टेबल मध्ये माझे कोणते कोणते कॉलम आहेत. आता दोनच कॉलम राहिले. कुठला कस्टमर नेम DMPK1 आणि DMPK3. मग याच्यात DMPK3 आहे आणि प्रॉडक्ट डायमेन्शन मध्ये DMPK3 आहे. मग मी काय करणार क्वेरी लिहिणार इथं सिलेक्ट कस्ट नेम माझा A डॉट कस्ट नेम. आता A मध्ये गेला आहे कस्ट नेम राईट कारण की याला A नाव दिलेलं क्वेरीच्या पूर्ण सब क्वेरीला. सिलेक्ट कस्ट नेम आणि तुमच्या प्रॉडक्ट डायमेन्शनचा जो टेबल आहे त्याचाही द्यावा लागेल तुम्हाला इथं इनर जॉईन विथ प्रॉडक्ट डायमेन्शन. याला B नाव दिलं मी ऑन A डॉट माझा DMPK3 कारण की सेम कॉलम कोणता आहे तुमच्या दोघं टेबल मध्ये DMPK3. मग DMPK3 इज इक्वल टू B डॉट DMPK3. ठीक आहे मग सेम कॉलम वरती जॉईन करून आणला तुम्हाला. मग तुम्हाला आता A टेबल मधनं काय भेटला कस्टमर नेम. ठीक आहे B टेबल मधला कोणता कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला प्रॉडक्ट नेम घ्यायचा आहे. ठीक आहे प्रॉडक्ट अंडरस्कोर नेम. ठीक आहे फ्रॉम ही क्वेरी. आणि अजून एक काय तुमची कंडिशन आहे की फाइंड आउट कस्टमर हु बाय सारी. आता आपण काय केले सगळे कस्टमरने कुठली प्रॉडक्ट घेतली ती सगळी इन्फॉर्मेशन घेणार कारण की आपण सारीचं कुठे दिलेलंच नाहीये. मग आपल्याकडे सारी कोणत्या याच्यात प्रॉडक्ट डायमेन्शन देणार मध्ये. मग इथं वेअर कंडिशन टाकणार आपण आणि वेअर कंडिशन मध्ये फक्त एवढं टाकणार प्रॉडक्ट नेम इज इक्वल टू सारी काय पी सारी सिंगल कोट मध्ये P डॉट सारी. मग अशा पद्धतीने तुम्हाला क्वेरीज राईट करावं लागतात जेव्हा तुम्हाला मल्टिपल टेबल दिलेले असतात. मग जर तुम्ही इथं बघितलं माझा पहिला टेबल यूज झाला कस्टमर डायमेन्शन आणि दुसरा टेबल हा फॅक्ट टेबल पण यूज झाला आणि त्याच्यानंतर माझा कोणता टेबल यूज झालेला इथं प्रॉडक्ट डायमेन्शन. ठीक आहे मग ही जी क्वेरीज आहे या डेटा वेअरहाऊस मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने रिपोर्टिंग जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला असं एक टेबल जॉईन करत आणावा लागतो. त्याचा डेटा घेऊन यायचा. मग तुम्ही काय करायचं एवढी क्वेरी जर तुम्हाला आता मला करता येते मग तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही काय करायची सगळ्यात पहिले एवढी क्वेरी रन करायची. या क्वेरीचं आउटपुट काय आहे ते बघायचं. त्याच्यावरती मग परत क्वेरी लिहित जायचं सब क्वेरी. ठीक आहे मग फॅक्ट टेबल मध्ये काय असतात. आता फॅक्ट टेबल मध्ये असतात तुमचे सरोगेट कीज प्रायमरी कीज ऑफ अदर डायमेन्शन टेबल
आणि ज्या कॉलम वरती तुम्ही समअप करू शकतात किंवा जे मेजरेबल कॉलम आहेत ते कॉलम तुमच्या कशात असतील, फॅक्ट टेबल मध्ये. डायमेन्शन टेबल मध्ये काय असणार आहे, नॉन मेजरेबल कॉलम. आता डायमेन्शन आणि फॅक्ट तुमचा क्लिअर झाला इथं रिअल टाइम एक्झाम्पलने. अजून कन्फ्युजन असेल तर काही सांगा. नाही चंद्रकांत तुला? मग आपल्याला काय करायचंय आता, डायमेन्शन मध्ये पण प्रकार आहेत. आता हे फक्त मी वरवरती सांगितलं डायमेन्शन. डायमेन्शन मध्ये खूप सारे डायमेन्शन आहेत. जनरेटेड, डिजनरेटेड डायमेन्शन, कन्फर्म डायमेन्शन, असे काही डायमेन्शन आहेत. एक एक्झाम्पल इथं लिहितो. डिजनरेटेड डायमेन्शन, कन्फर्म डीम, त्याच्यानंतर डिजनरेटेड डीम, त्याच्यानंतर तुमचा येतो जंक डीम, जंक डायमेन्शन, त्याच्यानंतर तुमचा येतो एसीडी डायमेन्शन, स्लोली चेंजिंग डायमेन्शन. मग तुम्हाला कन्फर्म डायमेन्शन, स्लोली चेंजिंग डायमेन्शन, अजून एक असतो रॅपिडली चेंजिंग डायमेन्शन, रॅपिडली चेंजिंग डीम. असा स्लोली ते असतं, रॅपिडली चेंजिंग असतं. मग असा एसीडी असतो. एसीडी म्हणजे काय झालं, तुमचा स्लोली चेंजिंग डायमेन्शन आला. कन्फर्म डायमेन्शन म्हणजे काय झालं, तुमच्याकडे प्रॉपर फक्त नॉन मेजरेबल डेटा, हा कन्फर्म डायमेन्शन तुमचा कस्टमर डीम. ठीक आहे. याच्यात दुसरा कोणताच कॉलम नाही. आणि काही कॉलम कसे असतात, काही काही डायमेन्शन मध्ये ते काय करतात आर्किटेक्चर टीम वाले, की अमाऊंटचा कॉलम पण टाकून देणार, पण याच्यावर समअप करता येणार नाही तुम्हाला. इथं अमाऊंटचा कॉलम टाकून देणार. मग यावेळेस त्या डायमेन्शनला आहे ना नाव चेंज होऊन जातं त्या डायमेन्शनचं. ठीक आहे. किंवा त्या डायमेन्शन वरती आपण समअप नाही करू शकत, पण याला कन्फर्म नाही म्हणणार आपण तेव्हा. ठीक आहे. कन्फर्म म्हणजे फक्त नॉन मेजरेबल डेटा असेल तेव्हा. आता डिजनरेटेड डायमेन्शन नंतर सांगतो. आता आपण बघू एसीडी वरती लक्ष देऊ. आता एसीडी म्हणजे काय झालं, स्लोली चेंजिंग डायमेन्शन झाला. स्लोली चेंजिंग डायमेन्शन मध्ये काय झाला, ओव्हर द टाइम पिरियड एखादी व्हॅल्यू जर तुमच्या टेबल मधली चेंज झाली, कस्टमरची इन्फॉर्मेशन जर चेंज झाली, तर तिला आपल्याला अपडेट करावं लागतं. त्याला म्हणतात स्लोली चेंजिंग. मग स्लोली तो डेटा चेंज होतोय त्याचा, त्याला म्हणून स्लोली चेंज म्हणतात. आता तुम्ही जर नाशिक पुणे बघितलं, ठीक आहे. आता प्राजक्ता पुणेला राहते, ती काही ओव्हर द एका रात्रीत किंवा एका महिन्यात किंवा एका वर्षात लगेच ती पुण्यामधनं मुंबईला किंवा बँगलोरला शिफ्ट नाही होऊ शकत. ठीक आहे. होऊ बी शकते काही सर्टन पिरियड मध्ये, मग तेव्हा आपल्याला अपडेट करावं लागेल. सध्या तर ती पुण्यातच राहते. मग तिचा जर ट्रान्सफर झालं कुठं, किंवा तिला जर दुसऱ्या शहरात राहायला जायचं असेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल, तिचा जो डायमेन्शन टेबल आहे, हा कस्टमरचा डायमेन्शन टेबल आहे, त्या कस्टमरच्या डायमेन्शन टेबल मध्ये आपल्याला तिचा ऍड्रेस अपडेट करावा लागेल. मग जो पण काही न्यू अपडेट असेल किंवा न्यू ऍड्रेस असेल, तो न्यू ऍड्रेस काय येणार तुम्हाला इथं अपडेट करावा लागेल. मग त्याला म्हणतात स्लोली चेंजिंग डायमेन्शन. खूप टाइम पिरियड नंतर जर तुमच्या कॉलम मधल्या व्हॅल्यूज जर चेंज होत असतील, तर त्याला काय म्हणतो आपण, स्लोली चेंजिंग डायमेन्शन. तर स्लोली चेंजिंग डायमेन्शन मध्ये पण 3-4 प्रकार आहेत. स्लोली चेंजिंग डायमेन्शन टाइप 1, याची एक मॅपिंग असते. म्हणजे मग याला आपण अपडेट कसं करणार इन्फॉर्मेटिका थ्रू, पुण्याचं नाशिक कसं करणार किंवा पुण्याचं बँगलोर कसं करणार, तर त्याच्यासाठी आपण एसीडी यूज करतो. त्याला म्हणतात एसीडी मॅपिंग, आणि ती आपण मॅपिंग शिकणार आहे आज. आता एसीडी मध्ये कोणते कोणते टाईप आहे, एसीडी टाईप 1, एसीडी टाईप 2, त्यानंतर तुमचा येतो एसीडी टाईप 3, एसीडी टाईप 3. अशा प्रकारचे 3 एसीडीज येतील तुमच्या. डिफरंट आहे एसीडी टाईप 4, 5, 6 पर्यंत येते एसीडीज. ठीक आहे. मग आता आज बघणार आहे पण एसीडी टाईप 1 मध्ये काय होणार. एसीडी टाईप 1 मध्ये काय होणार, फक्त पुण्याचं काय होणार, तुमचा ऍड्रेस जो काही नवीन ऍड्रेस असेल तुमच्या सोर्स मध्ये, तो तुमचा अपडेट होणार. मग आता हे अपडेट करण्यासाठी तुम्हाला काय असणार आहे, तुमचा जो सेम टेबल आहे, ह्या सेम टेबलला आपण सोर्स आणि याला टार्गेट, याच्यात तर टार्गेट असणारच तुमचं, यालाच आपण काय ना लुकअप लावणार. आणि जो नवीन झालेला चेंज असेल तो तुमच्या सोर्स कडनं येणार, जिथून तुमचा सोर्स. आता समजा एखादी टीम तुमचा तो डेटा कलेक्ट करत असेल, ती डेटा कुठेतरी सेव्ह करणार कुठल्या तरी टेबल मध्ये. मग तो टेबल तुमचा एक असणार, त्याला आपण काय म्हणणार, सोर्स टेबल. ठीक आहे. एक असणार तुमचा सोर्स टेबल, एक असणार तुमचा टार्गेट टेबल. ठीक आहे. आणि ह्या टार्गेट टेबल वरती कम्पेअर करण्यासाठी आपण मेन टार्गेट टेबल वरती लुकअप लावणार, म्हणजे कस्टमर डीम वरती लुकअप लावणार. मग टार्गेटचा लुकअप असणार एक. ठीक आहे. लुकअप कशावरती, टार्गेट वरती. टार्गेट म्हणजे कोणता, कस्टमर डीम वरती. कारण की समजा इथे आता पुणे, फक्त त्याला चेक करावं लागेल की 102 नंबरचा जो कस्टमर आहे, त्या कस्टमरचा ऍड्रेस काय पुणे. मग त्या काय करणार इथं लुकअप लावून, 1 मिनिट. हे बघा, आता हा सोर्स आहे तुमचा. आता हा सोर्स XYZ असेल, तुमच्या कुठल्या तरी टीमने आणलाय, पण हे तर माहिती आहे तुम्हाला, इथे दिसतोय कस्टमर डायमेन्शन तुमच्या समोर. ठीक आहे. लुकअप काय करतो, लुकअप फक्त टार्गेट टेबल मधल्या व्हॅल्यूज त्याच्या टेम्पररी मेमरी मध्ये घेऊन येतो.
काय करतो त्याच्या टेम्पररी मेमरीमध्ये घेऊन येतो. मग जो पण काही तुमचा कस्टमर डीम मधला डेटा असेल तुम्ही त्याच्यावरती लुकअप लावताय म्हणजे लुकअप वरती तो टेम्पररी काय येतो त्याच्या कॅशेमध्ये घेऊन येतो. मग लुकअप आणि सोर्सचा आपण कंपॅरिझन करतो. कंपॅरिझन कशाच्या बेसिसवर करतो? कंडिशनच्या बेसिसवरती करतो. काय विशेष नाही. कंडिशन काय असते आपली? जो की कॉलम असेल कंडिशन कुठली बी असू शकते तुमची. जो की कॉलम असेल त्या की कॉलम वरती तुम्ही कंडिशन लावणार आणि तुमचा लुकअप घेऊन येणार. आता समजा इथं कंडिशन काय लावली तुम्ही पहिल्या याच्यात कशी लावली डिपार्टमेंट आयडी इक्वल टू डिपार्टमेंट आयडी तशी मग इथं कंडिशन काय लावणार तुमचा हा प्रायमरी की डीएमपी युनिक व्हॅल्यू आणि सोर्स मधनं पण तुमची कुठली तरी व्हॅल्यू येणार. ठीक आहे त्या व्हॅल्यू ठीक आहे त्या व्हॅल्यू जर मॅच झाला तर मग पुढे काय पाठवायचं आणि मग टार्गेट मध्ये व्हॅल्यू पाठवायची की नाही. मग आपल्याला सी ऍड्रेस पण कम्पेअर करावा लागेल. जर ऍड्रेस चेंज झाला असेल तर तो कसा अपडेट करायचा ते आपण एसडी मध्ये बघणार. ठीक आहे मग आपण काय करू आता हाच एक टेबल तयार करू आणि ह्याच टेबलवरती आपण काय करू एसडी बनवू. आता या टेबलचं आपण क्रिएट टेबलचं स्टेटमेंट लिहू. ठीक आहे नसेल समजलं तरी चालेल एसडी. आता मॅपिंग करता करता तुम्हाला समजणार आहे. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवा आपला आउटपुटला पुण्याच्या जागेवरती नाशिक अपडेट करायचंय किंवा पुण्याच्या जागेवरती बँगलोर करू आपण बँगलोर अपडेट करायचं. तो बँगलोर कुठून येणार आहे सोर्स मधून येणार आहे ते बघू आता. मग आपल्याला दोन टेबल लावतील एक सोर्स टेबल लागेल एक टार्गेट टेबल लागेल. मग आपण इथं आता क्रिएटचं स्टेटमेंट लिहू एखादा आहे का बघू. नाहीये ठीक आहे क्रिएट टेबल कस्टमर डीम व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत DMPK2 CNAME CAD CNAME आणि C ऍड्रेस आणि कॉलम जेव्हा तयार करतो आपण तेव्हा लक्षात ठेवा कॉलम कशात आहे हा नंबर मध्ये असणार आहे नंतर हा कशात असणार आहे व्हॅरकार मध्ये असणार आहे आणि हा पण व्हॅरकार मध्ये असणार आहे. आपणच आपला विचार करायचा जेव्हा तुम्ही टेबल तयार करता तेव्हा कशा पद्धतीत घ्यायचा आपल्याला डेटा. व्हॅरकार टू काय घेतो कारण की परफॉर्मन्सला बरा असतो. व्हॅरकार टू स्पेलिंग चुकलं व्हॅरकार ओके हा झाला आपला टेबल क्रिएट. या टेबल मध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत त्या इन्सर्ट करू आपण. इन्सर्ट इंटू कस्टम हो टाकतो कस्टम व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या येतात. पहिली व्हॅल्यू कुठली आहे कॉपीज करून घेतो. 101 चंदू आणि ऍड्रेस काय त्याचा नाशिक. नंबरला सिंगल कोड घेतला नाही तरी चालतो घेतला तरी चालतो. तयारच करून घे एकदम इन्सर्ट करू. पहिले हा एक इन्सर्ट होतो बघू. इन्सर्ट झाला 2 3 102 103 DML ऑपरेशन केल्यानंतर काय करावं लागतं कमिट. लक्षात ठेवा इथे तुमचा डेटा सेव्ह होत नाही. आता तुमचं झालं कस्टमर डीम तयार झालं.
मी जे आता केलं ना ते काय असतं ते तुम्हाला सांगतो नंतर. डेटाबेस लिंक जी आहे, मला काय करायचं आहे, टीआरजी मधला डेटा डायरेक्ट एसआरसी मधनं ऍक्सेस करायचा होता. याच्यासाठी डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर काय करतात, आधीच एक लिंक तयार करून ठेवतात. म्हणजे एसआरसी मध्ये मी जरी लॉग इन असलो तरी त्या डेटाबेस लिंक थ्रू मी त्यांना ऍक्सेस करू शकतो. मग मला हा टेबल परत बनवायचा होता, म्हणजे मला सिलेक्ट स्टार फॉर्मचा सिंटॅक्स यूज करून बनवायचा होता, पण तो आता डेटाबेस लिंक बनवावी लागेल. ती नव्हती रेडी, मी नंतर एखाद दिवशी करतो आणि तुम्हाला सांगतो कसं करतात. आता काय करायचं आहे, सेम आपला सोर्स टेबल आपण करू. कस्टमर सोर्स टेबल नाव देऊ याला. ओके, याच्यात सेम काइंड ऑफ डेटा राहील तुमचं, फक्त प्राजक्ताच्या जागेवर इथं काय येणार आहे, बँगलोर. ठीक आहे, ते कोणी राहू दे. टेबलचं नाव चेंज करावं लागेल ना. करेक्ट. ठीक आहे. बँगलोर, प्राजक्तच्या घर बँगलोर. आता आणि आधी अपलोड करून ठेवलेलं डेव्हलपरने डेटा कसा आहे आपला, असा आहे. इथं पुणे, मग आपल्याला पुण्याच्या जागेवरती इथं काय करायचं आहे, बँगलोर अपडेट करायचं, किंवा सोर्स कडनं जो डेटा आलाय, सोर्स कडनं काय डेटा येतोय बँगलोर. मग याच्यासाठी आपण काय करणार, आता एसीडी ची मॅपिंग तयार करणार. एसीडी म्हणजे काय, स्लोली चेंजिंग डायमेन्शन. मग आता त्यासाठी न्यू मॅपिंग तयार करणार. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, चालू आहे. ओके, तर मॅपिंग क्रिएट m_v6 scd1. याच्यासाठी मी सोर्स इम्पोर्ट करून आणतो पहिले. बाकीच्या सेम स्टेप आता तुम्हाला आता ते माहितीच झाले असतील सर्व. सोर्स टार्गेट घेऊन येऊ आपण. सोर्सचं नाव काय दिलेलं आहे, कस्टमर सोर्स टेबल. ओके, आणि टार्गेट पण आहे आपल्याकडे. आता आपण काय करायचं, टार्गेट स्वतः क्रिएट करायचं, पण आता डेव्हलपरने किंवा आर्किटेक्ट टीमने आपल्या टार्गेट आधीच दिलेले, मग आपण काय करणार, टार्गेट पण इम्पोर्ट करून आणणार. जर नसेल तर आपल्याला क्रिएट अँड ऍड टार्गेटची जी स्टेप आहे ती करावं लागायची. काय करतो, टीआरजी कनेक्शन टू डाटाबेस करतो, इथे वरती टीआरजी केलं, खाली एसआरसी कनेक्शन काय देतो? नाही ना, एसआरसी नाही, टीआरजी दिला नाही काय. नाही, आधी आपण अरे हा जो कनेक्शन आहे ना, हा फक्त ब्रिज तयार करतो. ठीक आहे, तुम्ही एकच कनेक्शन तयार केलं, फक्त एसआरसी आणि टीआरजी तुमचे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तसं तयार केलं होतं. पण जर तुमचा इथं एकच कनेक्शन असतं, याला जर नाव मी फक्त डीबी नाव दिलं असतं, डीबी कनेक्शन, ठीक आहे, तर मग तरी चाललं असतं एकच कनेक्शन. जर तू याला बघितलं, कॉन्फिगर केलं, तर इथे काय लोकल होस्ट 1521 आणि एक्सी, हे 3 ज्या गोष्टी आहेत तुमच्या, होस्ट, पोर्ट नंबर आणि सर्व्हिस नेम, हा तुमचा ब्रिज तयार करतो इन्फॉर्मॅटिका मध्ये आणि ओरॅकल मध्ये. म्हणजे इन्फॉर्मॅटिका मध्ये डेटा किंवा तुमचा टेबल स्ट्रक्चर घेऊन येण्यासाठी लोकल होस्ट नेम, पोर्ट नंबर आणि सर्व्हिस नेम तुमचा काय करत असतो, तो तुम्हाला यूज करत असतो. मग जेव्हा आपण इथं टेस्ट कनेक्ट करतो, तर टेस्ट कनेक्टला आपण इथं कुठलाही युजर नेम टाकू शकतो, राईट. एसआरसीचा पण टाकू शकतो किंवा टीआरजीचा पण टाकू शकतो. ठीक आहे, मग टीआरजी आणि एसआरसी जर याच्यामध्ये असतील, या एक्सी मध्ये लोकल होस्ट मध्ये आधी रेडी असतील, तर तो कनेक्ट करणार, नाही तर नाही करणार. मग इथं काय दिलंय, फक्त मी डेटा सोर्सचं नाव एसआरसी दिलंय. हे 2 का तयार केले आपण, एक जरी असता तरी चालला असता. कारण की जेव्हा तुम्ही रिअल टाइम सिस्टीम मध्ये किंवा जेव्हा ऑफिसमध्ये वर्क करतात, तेव्हा तुमचे डिफरंट होस्ट असतात. सध्या आपला एकच लॅपटॉप आहे स्वतःचा, आणि स्वतःच्या लॅपटॉप मध्ये एकच होस्ट तयार करायला, एकाच सर्व्हरचा आपण, त्याला ऍक्सेस आपण पूर्ण दिलेले आहेत. तसं डिफरंट टीमसाठी तिथं डिफरंट होस्ट तयार केलेले असतात. ठीक आहे, मग त्या होस्टसाठी मग इथं डेटा सोर्स नाव जो आहे तो वेगळा दिलेला असतो. ठीक आहे, पण आपला ओरॅकल एकच आहे आपल्याकडे आणि होस्ट पण एकच आहे, म्हणून आपण काय करू शकतो, इथं टीआरजी जरी राहिलं, ठीक आहे, इथं टीआरजी एसआरसी न करता टीआरजी जरी राहिलं तरी पण लॉग इन करू शकतो. ठीक आहे, टीआरजी म्हणजे हा काय, फक्त तुझं कनेक्शन. टीआरजी असायचं. हा, इथं टीआरजी आणि इथं एसआरसी मी लॉग इन करतोय, म्हणजे काय करतोय, युजर नेम जो टाकशील ना, तो लक्षात घेतो. इथं फक्त होस्ट, पोर्ट आणि एक्सी जे नाव दिलेलं होतं ना, त्याचं लक्षात ठेवतो तो. आणि इथं युजर नेम, ओनर नेम, पासवर्ड जो टाकल तो त्याच्यातला डेटा दाखवतो फक्त. आता बघ, मी इथं जो एसआरसी टाकला, एसआरसी एसआरसी एसआरसी, मला हा कशात टेबल दाखवणार, एसआरसी मधले रिकनेक्ट. ओके, मागे जे मॅपिंग केलं ना आपण,
त्याच्यामध्ये हे बघ. ते वरती TRG आणि ते comparison आलं. हा मग हे काय आहे? हा फक्त एक पूल तयार करण्याचं काम करू शकतो, पूल तयार करून देतो. फक्त त्याला नाव आपण काय दिलं, SRC आणि TRG. त्याच्यामुळे कन्फ्युजन काय झालं तुमचं, की या TRGच्या वेळेस कायम TRGच नाव द्यावं लागतं का? येस, कारण की कसं आहे, रिअल टाइम मध्ये कसं असतं, जो तुमचा डेटा सोर्स असेल त्याचाच युजर नेम पासवर्ड वेगळा वेगळा दिलेला असतो. पण इथं काय झालं, आपला SRC आणि TRG आपण ओरॅकल मध्ये, एकच ओरॅकल आहे आपलं, आणि त्याच्यातच आपण इन्स्टॉल केलेले आहेत दोघं, आपला सोर्स आणि होस्ट एकच आहे ना, आपला लोकल होस्ट आहे, स्वतःच लॅपटॉप आहे. तिथे डिफरंट होस्ट असतात. त्यामुळं तो जो स्कीमा असेल तो घेऊन त्याचा युजर नेम पासवर्ड टाकावा लागतो. आपला एकच आहे इथे सध्या, लोकल होस्टच आहे. त्यामुळं लोकल होस्टवरच SRC TRG तयार केलं. मग तो कुठलाही सिलेक्ट केला ना तरी लॉग इन होऊन जातं ते. ठीक आहे. या ना, हा फक्त ब्रिज तयार करायचं काम करतो ओरॅकलच्या आणि ह्याच्यात. बघा मग आता इथे SRC घेतला, पण मग SRC आणि TRG घेतल्यावर दोघांमध्ये बी का करू देतोय तो, परत मी तेच सांगतोय. हे बघ तुझी नो SRC ला कॉन्फिगर केला, लोकल होस्ट 1521 सेम आहे प्रॉपर्टीज. TRG ला पण बघ, लोकल होस्ट 1521 सेम प्रॉपर्टीज आहेत, बरोबर, राईट? त्याच्यामुळे ते फक्त नाव दिलेलं आहे. इथं नाव तो काही देऊ शकतो ना, रिनेम करू शकतो त्याला काही पण. ठीक आहे. आता हा TRG मध्ये काय करायचं आपल्याला, ओके, TRG मधनं आपल्याला टेबल आणायचं आहे. डायमेन्शन, कस्ट डायमेन्शन नाव दिले आपण त्याला. ओके. आता इथे घेताना SRC मधनं माझा फर्स्ट अकाउंट डिटेल घेतो. नाही, फर्स्ट सोर्स टेबल आहे आपला. ओके. कनेक्टेड लुकअप घेणार आहे आपण याच्यात. कनेक्टेड लुकअप घेऊ. एक एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन घेतो मी. लुकअप कशावरती लावायचं आहे मला? टार्गेट वरती लावायचं आहे. टार्गेट कोणता आहे माझा? मी आता आणलेला जो कस्ट डायमेन्शन आहे त्याच्यावरच लावायचा आहे, राईट? कारण की त्याच्यावरच आपल्याला चेक करायचे की डेटा चेंज होतोय का नाही. हा कस्ट डायमेन्शन घेतला, परत माझा टार्गेट टेबल घेतला. टार्गेट कुठे आहे माझा? ओके, इधर आहे. ठीक आहे. आता एक एक्सप्रेशन ट्रान्सफॉर्मेशन घेतो मी फक्त डेटा घेऊन येण्यासाठी. हा डेटा इकडे घेऊन आलो. आणि मला एक सांगा, आता कोणत्या कॉलम वरती आपण मॅप करू शकतो लुकअपला, चंद्रकांत? लुकअप मध्ये कुठला कॉलम घेऊन जाऊ कनेक्टेड? कोणत्या कॉलम वरती आपण मॅप करू शकतो लुकअपला आणि सोर्सला? सेम कॉलम आहे का कुठला दोघांमध्ये? DMPK2. राईट. मग DMPK2 इकडे घेऊन यायचा. DMPK2 हा, मग DMPK2 आला. मग DMPK2 ला कंडिशन DMPK2 जेव्हा असेल तेव्हा मला रिटर्न पोर्ट आहे. इथे रिटर्न द्यायची काही गरज नाही, कनेक्टेडला काही गरज नसते रिटर्न द्यायची. तो तुम्हाला सगळे आउटपुट पोर्ट तुम्हाला देईल तो, जे पण सी नेम सी ऍड सगळेच देणार आउटपुटला. आपल्याला जो घ्यायचा तो घेऊन येतो सगळे. आता मी सध्या काय करतो, लुकअपचे सगळे पोर्ट घेऊन येतो. याला L_ नाव देतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आता मी एक राउटर ट्रान्सफॉर्मेशन घेतो. हा राउटर ट्रान्सफॉर्मेशन कशासाठी? 2 इन्स्टन्स घेईल. आता हा जो माझा हा एक सोर्स टेबल आहे, सगळी मॅपिंग सांगतो मी तुम्हाला, करून घेतो, नंतर एक्सप्लेन करतो. याच्यातले मी सगळे कॉलम जाऊ देतो इकडे. याच्यात मी कंडिशन लिहिणार. पहिला ग्रुप माझा असणार इन्सर्ट साठी. आपल्याला रेकॉर्ड डिटेक्ट करायचे इन्सर्ट साठी. कोणता रेकॉर्ड, न्यू रेकॉर्ड असेल तर इन्सर्ट करायचा आहे आणि जुना रेकॉर्ड असेल तर अपडेट करायचा आहे. आपल्याला 2 ग्रुप तयार करावे लागतील, एक इन्सर्ट साठी आणि एक अपडेट साठी. असं का म्हणतोय मी आता परत सांगतो. इन्सर्ट आणि अपडेट साठी तर कंडिशन टाकावी लागेल, कारण की हा आपला एक्झिस्टिंग डेटा आहे, राईट? 102 प्राजक्ताम बँगलोर. हा डिटेक्ट करायचा. हा रो नवीन आहे का नाही त्याला डिटेक्ट करायचा आहे. हा नवीन आहे का? नाही, हा जुना आहे. हा कशात जाईल? तो अपडेटच्या कंडिशन मध्ये पोहोचायला पाहिजे. हा जर जुना आहे तर तो बी अपडेट मध्ये. जर नवीन असेल तर तो कशात जायला पाहिजे? तुमच्या
इन्सर्ट मध्ये जायला पाहिजे. एक Insert नवीन मध्ये. आपण इन्सर्ट करून ठेवू आपण आपल्या याच्यासाठी 104 वाला, कारण की तो टार्गेट मध्ये नाहीये आता. ठीक आहे. आणि चेन्नई करू. आता हा इथे इन्सर्ट झाला, कमिट पण करतो लगेच. इन्सर्ट साठी काय कंडिशन असणार माझी, तो विचार करू आपण. इन्सर्ट कधी करायचं आहे आपल्याला, जेव्हा माझा एक्झिस्टिंग रेकॉर्ड म्हणजे जेव्हा माझा लुकअपचा पोर्ट, एक मिनिट ग्रुप मध्ये जाऊ, इथे कंडिशन टाकू डायरेक्ट पोर्ट्स मध्ये. ओके, DMPK2 नॉट इक्वल टू माझा लुकअपचा DMPK2. ऑब्विसली आता बघा याच्यात माझा काय येणार आहे, हा कस्टमर घेतला 104 माझा टार्गेट मध्ये आहे का, इकडच्या DRG मध्ये आहे का, 103 मध्ये 3च रेकॉर्ड आहेत बरोबर, इकडे किती 4 इकडे रेकॉर्ड. मध्ये नाहीये. हा म्हणजे मग जेव्हा मॅच होणार नाही, म्हणजे बाकीचे 3 मॅच होतील तिथं, पण हा मॅच होणार नाही, तेव्हा काय कर, माझा इन्सर्ट कर. राईट, म्हणून त्याला लिहितो DMPK2 इज नॉट इक्वल टू DMPK2. ओके, कंडिशन मॉडिफाय करावी लागेल आपल्याला, थोडी व्हॅलिडेट करू. ओके, आणि अपडेट साठी काय करणार, मला सेम त्याच्यामध्ये ओरॅकल सारखं नाही ना. अपडेट मध्ये कसं, smallest ऐक ना चंद्रकांत, आता अपडेट मध्ये कसं होणार, जेव्हा माझा रेकॉर्ड सेम असतील दोघं टेबल मध्ये, म्हणजे हे 3 सेम आहे आणि याच्या TRG मध्ये हा पण सेम आहे. ठीक आहे, तेव्हा मला अपडेटची कंडिशन चेक करायची. म्हणजे बघा आता हा खालचा आणि हा वरचा, बघा इथे नाशिक आहे, पुणे आहे, बँगलोर आहे, पण त्यांचा DMPK2 कॉलम मध्ये डेटा तर सेमच आहे. राईट, हे दोघं जेव्हा सेम असतील आणि C ऍड्रेस जेव्हा मॅच करत नसेल, तेव्हा काय कर, माझा अपडेट कर, असं सांगायचं आपल्याला. मग DMPK2 इज इक्वल टू लुकअपचा लुकअपचा real अँड जो माझा हा सोर्स कडनं आलेला ऍड्रेस नॉट इक्वल टू माझ्या एल ऍड्रेस, और कर वाटल्यास इथं अँड पेक्षा. ठीक आहे, आणि अँड केलं तरी चालेल त्याला. राईट, हे जेव्हा असतील तेव्हाच आपल्याला अपडेट करायचं आहे. अँड टाकला तरी चालेल, और बी टाकतात कधी कधी, तर और कोणत्या कंडिशन ते नंतर बघू, व्हॅलिडेट करू होते का बस. आता 2 ग्रुप बनवले आपण, इथं 2 टार्गेट असतात राउटरला. राईट, मग आपल्याला काय करावं लागेल, सेम टेबल चा इन्स्टन्स घ्यावा लागेल. तो कसा घ्यायचा लक्षात घ्या, याला मी Ctrl+C केला आणि Ctrl+V केला इथं फक्त. ओके, त्यानंतर मग मी आता याला कनेक्ट करणार, इन्सर्टचा इन्सर्टला आणि अपडेटचा अपडेटला. मग मी पहिला काय करतो, इन्सर्टला करतो, हा इन्सर्टचा. ठीक आहे, हे 3 लुकअपचे नाही द्यायचे मला, फक्त जे चेंज झाले ते. त्याच्यानंतर अपडेटला माझा काय देणार, मी इथं अपडेट देणार. अपडेटला मला इथं काय करावं लागेल, अजून एक ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागतं, त्याला म्हणतात अपडेट स्ट्रॅटेजी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, अपडेट स्ट्रॅटेजी याचं काम काय आहे, जो रेकॉर्ड तुमचा येणार तो चेक करून त्याला फक्त अपडेट करायचं नाव देणार, मग अपडेट स्ट्रॅटेजी नाव देतो, अपडेट स्ट्रॅटेजी. इथं अपडेट स्ट्रॅटेजी घेतला. अपडेट स्ट्रॅटेजी मध्ये मला कोणता पोर्ट अपडेट करायचा तेवढाच पोर्ट फक्त मी करणार, माझा पहिला प्रायमरी की दिला. ठीक आहे, आणि ऍड्रेस माझा चेंज होणार. राईट, मग फक्त मी काय करणार, ऍड्रेसचा पोर्ट जो आहे तो देणार इथं, ऍड्रेसचा पोर्ट इथं मॅप करणार याच्या बरोबर. आणि इथं कंडिशन काय देणार माझी, इथं कंडिशन कसे असतात प्रॉपर्टी, 0 म्हणजे त्याचा इन्सर्ट असतो, 1 म्हणजे त्याचा अपडेट असतो, 2 म्हणजे डिलीट असतो, 0 1 2 3 असतात त्याच्यात. मग आपल्याला काय करायचं, 1 करायचं, अपडेट करायचं आहे, किंवा याला आपण DD अपडेट पण लिहू शकतो, DD_ अपडेट, अपडेट कर सांगतोय त्याला. ओके, याच्या हेल्प मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की 0 1 2 3 ला काय म्हणतात ते बघून घ्यानंतर. कंट्रोल सेव्ह केला आता. ठीक आहे, बहुतेक मला वाटतंय हा पोर्ट कनेक्ट करायला लागेल का नाही माहिती नाही, बघू. चला आता मॅपिंग रन करू, त्याच्यावर वर्कफ्लो बनवू, मॅपिंग व्हॅलिड आहे का नाही ते बघू एकदा. नो चेंजेस डिटेक्टेड. ओके,
आउटपुट इंडोल फेच लॉग डिलीट लॉग. ठीक आहे, वर्कफ्लो तयार करू डायरेक्ट. नेक्स्ट सोर्स क्वालिफायर, सोर्स मधला कस्टमर डायमेन्शनला TRG. हा इन्स्टन्स आहे, टेबल वेगळा नाही, टेबल सेमच आहे आपला. TRG लुकअप ट्रान्सफॉर्मेशन मला कशात द्यायचं, TRG. Log. Finish. वर्कफ्लो तयार झालाय का बघू. SCD SCD1. हा, कनेक्शन परत एकदा इथे चेक करून घेऊ. सोर्स TRG याच्यात माझा टार्गेट इथे परत एकदा द्यावा लागतो. ठीक आहे प्रोजेक्ट ते बघ, कारण की आपण TRG एक्सप्रेशन राउटर अपडेट स्ट्रॅटेजीला नाही द्यायचं काय. अप्लाय. ठीक आहे, व्हॅलिड इथे बघू आणि अपडेट करू, याला रन करू आता. स्टार्ट टास्क करू, बघू सक्सीड झाला. बघ काय झालंय, टार्गेट सक्सेस रोज 0, टार्गेट फेल रोज 1 फेल झालाय. म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय, ते बघावं लागेल आपल्याला. हे बघ, सोर्स कडनं किती 4 रो आले, राईट. रिजेक्टेड रो किती 1 आला. कस्टमर डीम 1 माझा काय अपडेट साठी आहे, तो रिजेक्ट होऊन गेला माझा, त्याने अपडेट केलेलं नाही याचा अर्थ. ठीक आहे, आणि माझा जो आहे कस्टमर डीम हा आपला 0 इन्सर्टला पण गेला नाही. आपलं काहीतरी कंडिशन चुकते, आपल्याला कंडिशन चेक करावी लागेल एकदा. ओके, मग सेशन लॉग बघू. नो कॉलम मार्क एज प्रायमरी की फॉर द टेबल. ओके, आपण प्रायमरी की मार्क केलेलं नाही, त्याच्यामुळे इश्यू येतो. नो की स्पेसिफाईड. ओके, मग आपण याला प्रायमरी की तयार करू आता TRG मध्ये. प्रायमरी की कशी तयार करायची, गुगल करू डायरेक्ट. अल्टर टेबल फॉर ऍड कन्स्ट्रेंट. सिंटॅक्स कोणाच्या लक्षात राहत नाही. सिंटॅक्स तुम्ही फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की आपण अशा पद्धतीने करू शकतो. सिंटॅक्स तुम्ही नंतर कॉपी करून आणू शकतात. कस्टमर डीम घेतला माझा आणि ऍड कन्स्ट्रेंट माझा कस्ट पीके DML का नाव दिलं ना तिला, DM PK2 आणि प्रायमरी की कॉलम कोणता माझा DM PK2. ठीक आहे, रन करू. तरी पण आपला रो रिजेक्ट झालेला आहे. 1 मिनिटात कनेक्ट करा फक्त. ठीक आहे, तर ब्रेक घ्यायचा असेल तर ब्रेक घ्या, 5 मिनिटानंतर कनेक्ट करा. 2:44 झाले, 2:50 ला कनेक्ट करा वाटल्यास. Wolf model not update.